प्रकरण घडलं यामध्ये अनेक ससूनचे कर्मचारी सहभागी झाले याकडे मग तुम्ही कशा पद्धतीने बघताय काय वाटतं आता आम्ही तात्काळ दोघांना निलंबित केलं तो जो शिपाई होता त्याला निलंबित केलं कारण लगेच बडतर्फ करता येत नाही त्याची चौकशी केली जाईल पोलीस एका बाजूला तपास करतायत पोलीस आपली कारवाई सुरू आहे आता मी काय सांगितलं की आता ही सिस्टीम जर व्यवस्थित करायचं झालं तर आता कडक तिथं शिस्तीचा डीन पाहिजे आता जे डीन तिथं होते काळे यांची सुद्धा जबाबदारी होती त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही म्हणून आपली जी समिती नेमली होती पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी रिपोर्ट दिला की यांचाही निष्काळजीपणा आहे त्यांना आपण सक्तीच्या रजेवर पाठवलं आजपासून आणि बारामतीचे जे डीन आहेत त्यांना आज आपण कार्यभार दिलेला आहे आता ही सगळी व्यवस्था आपण निश्चितपणे दुरुस्त करू ड्रग्स प्रकरणानंतर काळेंची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली होती मग आता काळे आपली जबाबदारी टाळतायत का किंवा अशा पद्धतीनं नेत्यांवर त्या विभागाच्या मंत्र्यांवर आरोप करून काय साध्य करतायत काळे नाही काळेने पहिल्यांदा आवरे तावरेंची आपण सुनील टिगरेच्या याच्याबद्दल बोललेले आहेत ते काय आरोप करत नाहीत आता ससूनमध्ये ललित पाटील जे प्रकरण घडलेलं होतं किंवा उंदिराचं प्रकरण घडलेलं होतं यावेळेला आम्ही समिती नेमून बऱ्याचशाच गोष्टी तिथनं सरळ करायला चालू होतं पण ते पैशाच्या लालशीपोटी एखादा बाहेरचा म्हणजे इथलाच अधिकारी रजेवर असताना आणून एखाद्या डॉक्टर आणतो ही गोष्ट अतिशय चुकीची आहे असतो 3 लाखासाठी आपलं आयुष्य त्यानं धोक्यात आणलं हे गोष्ट आता या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांची लक्षात आली पाहिजे आणि अशा गोष्टीपासून त्यांनी परावृत्तच झालं पाहिजे बाहेरचे लोक येतात आणि ब्लड सॅम्पल घेतात आईचे सॅम्पल घेतात असा सगळा प्रकार उघडकीला आलाय मग बाहेरचा जर हस्तक्षेप रुग्णालयामध्ये वाढवला तर मग अशी असं होऊ नये म्हणून आपण समिती नेमली समितीनं आता ह्यासाठी ह्या गोष्टी होऊ नयेत यासाठी अहवाल आम्हाला दिलेला आहे आम्ही सगळ्या सरकारी इस्पितळामध्ये अशा पद्धतीची चोख व्यवस्था करू की जिथं कुणाला हस्तक्षेप करता येणार नाही आणि योग्य प्रमाणात त्याची सर्टिफिकेट मिळतील विनायक काळेंना सक्तीच्या रजेवरती का पाठवलेलं आहे? समितीच्या अहवालामध्ये आलं की त्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे काय